नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकॅनिकल ऑटो या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण स्वराज टार्गेट 630 या ट्रॅक्टरला घेण्याचे फायदे व तोटे या विषयांवरती हा व्हिडिओ बनवत आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या ट्रॅक्टर बद्दल ज्या आहेत त्या माहीत होणार आहेत. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण फायद्यांविषयी बोलूयात. तर मित्रांनो, स्वराज टार्गेट 630 या ट्रॅक्टरच्या फायद्यांविषयी आपण बोलत आहोत. तर ह्यामध्ये पहिला जो फायदा आहे मित्रांनो, तो आहे याची लिफ्टिंग कॅपॅसिटी. मित्रांनो, हा ट्रॅक्टरची लिफ्टिंग कॅपॅसिटी 980 किलोग्रॅम एवढी आहे, जे की श्रेणीमधील सगळ्या ट्रॅक्टरांपेक्षा जास्त आहे. नक्कीच हा ट्रॅक्टर खूप जास्त प्रमाणामध्ये लोड त्या ठिकाणी वाहू शकतो. जर इतर ट्रॅक्टरचा विचार केला तर जर कुबोटाच्या बद्दल जर बोललो तर 750 किलोची त्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे मित्रांनो. दुसरी महत्वाची गोष्ट जी मित्रांनो, जो फायदा या ट्रॅक्टरला घेण्याचा आहे तो म्हणजे याच्यामध्ये 2 पीटी ऑप्शन आहेत. एक म्हणजे 540 इकॉनॉमी आणि दुसरा म्हणजे 540. तर हा जो आहे याच्यामुळे आपल्या इंधनाची बचत होते या इकॉनॉमीमुळे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे यामध्ये हाय लो मीडियम असे तीनही टाईपचे गिअर या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेले आहेत. या ट्रॅक्टरमध्ये या तिन्ही गिअरचा वापर करून आपण निश्चित आपले काम वेळेवर पूर्ण करू शकतो आणि त्याच पद्धतीने डिझेलची देखील आपली बचत होते आणि ॲव्हरेज चांगला मिळतो मित्रांनो. यानंतर जी पुढची गोष्ट आहे मित्रांनो, ती हा जो मीडियम गिअर आहे यामध्ये आपण पेरणी असेल किंवा इतर रोटर वगैरे काम करू शकतो. यानंतर जर आपण तिसरा फायदा या ट्रॅक्टरचा जर घेण्याचा पाहिला तर तो म्हणजे या ट्रॅक्टरची टर्निंग रेडियस. मित्रांनो, हा ट्रॅक्टर फक्त 2.1 मीटर एवढ्या कमी जागेमध्ये फिरतो, त्यामुळे त्याचा फायदा आहे. चौथी गोष्ट म्हणजे याला एक स्विच दिलेला आहे, त्यामुळे आपली 15 ते 20% औषधांची बचत होते. त्यानंतर पुढचा जो फायदा आहे मित्रांनो, तर हा ट्रॅक्टरची रुंदी. हा ट्रॅक्टर 2.8 फूट, 3 फूट आणि 3.6 फूट अशा 3 रुंदींमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याला निश्चित इंटरकल्टिव्हेशनला याचा फायदा होतो. यानंतर या ट्रॅक्टरमध्ये पुढची गोष्ट म्हणजे या ट्रॅक्टरला 6 वर्षांची वॉरंटी देण्यात आलेली आहे मित्रांनो, जे की सर्वोत्तम आहे. यानंतर जर इंजिनचा विचार केला तर ह्यामध्ये सीसीचं 3 सिलेंडरचं इंजिन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला ॲव्हरेज चांगला मिळतो. मेंटेनन्स खर्च ह्या ट्रॅक्टरचा कमी आहे आणि पॉवरही खूप जास्त आहे आणि बॉशचा पंप देखील यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा एक फायदा या ट्रॅक्टरला घेण्याचा तुम्हाला मिळू शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, हे होते या ट्रॅक्टरचे फायदे. तर आता स्वराज टार्गेट 630 बद्दल ज्या 2 तोटे आहेत किंवा मला ज्या 2 न आवडलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल आता आपण बोलूयात. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे याचा कम्फर्ट. मित्रांनो, सीट जे आहे ते फारसं काही कम्फर्टेबल या ट्रॅक्टरचं नाहीये. तुम्ही 3-4 तास जास्तीत जास्त या ट्रॅक्टरवरती काम करू शकता, 4 तासापर्यंत. पण त्यानंतर तुम्हाला पाठी वगैरे पाठ जी आहे तुमची ती दुखण्यास सुरू होईल, कमरेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे मला तरी आता हा ट्रॅक्टर घेऊन आम्हाला 1 वर्ष पूर्ण होत आहे मित्रांनो. त्यामुळे 4 तास किंवा 5 तास मॅक्झिमम, याच्यापेक्षा जास्त ट्रॅक्टर चालवला तर तुम्हाला पाठीमध्ये त्रास जाणवतो. त्यानंतर दुसरीच न आवडलेली गोष्ट आहे ती म्हणजे या ट्रॅक्टरच्या पुढच्या एक्सेल पासून येणारं ऑइल लिकेज. मित्रांनो, थोडंसं कमी प्रमाणात आहे पण ऑइल लिकेज या ठिकाणी होत आहे. मित्रांनो, हे होते स्वराज टार्गेट 630 बद्दलचे फायदे व तोटे, जे मला आवडले नाही. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, 1 वर्ष या ट्रॅक्टरला घेऊन झालेले आहेत. त्यानुसार हा व्हिडिओ मी बनवत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.